बर्फावर काला आपला लाल बुका कलर मारलेला आहे बाकी काय आहे काय पण पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर झाले हापटर का बॉल त्यावरती आक्रमण चेंडू चालला सीमा रेषेकडे 4 धावांसाठी हेमंत आपण पाहतोय हेमंत वरती आक्रमण हल्ला चढवला जातोय पुढे चेंडू पाहायला मिळेल हेमंत यांचा यावेळेस निश्चित स्वरूपात आपण पाहतोय डॉट बॉल चालू असलेला सामना पाहायला मिळतो जनमान दवंडेवाडी वर्सेस ओम साई प्रतिष्ठान जाधववाडी या दोन संघांमध्ये आपल्याला लढत होताना पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय स्पीडअप करायचा आहे यावेळेस देखील डॉट बॉल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी हेमंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या खेळाडूने शिरवली प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी देखील केली हेमंत चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले जात आहेत यावेळेस देखील ओहो चांगला चेंडू यावेळेस देखील बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल हेमंत चांगली गोलंदाजी करतायत केवळ आतापर्यंत धावा खर्च करतात 4 चौकार आल्याच्या नंतर चांगलं प्रत्युत्तर केलं जातंय अक्षरशः जकडून ठेवलं जातंय बेड्या ठोकल्या जात आहेत हेमंत यांच्याकडून ओहो पुन्हा एकदा नक्की स्वरूपात झेल घेण्याची संधी ओहो काय पाहायला मिळत आहे झेल बॅक टू द पवेलियन चांगलं प्रत्युत्तर आतापर्यंत हा चेंडू टाकला जातोय वेळ 11 बेजेवाडी संघाचा संघनायक आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे लक्षात घ्या चेंडू पुन्हा एकदा ओहो चांगला चेंडू तेच तर्रार 5 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत आणि त्यावरती जर पाहिलं तर केवळ 4 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करताय सुरेख गोलंदाजी हेमंत यांच्याकडून पाहायला मिळाले आकाश येणार
पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑफस्टिकचा खूपच चेंडू बाहेर जाणारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतोय. 5 धावा धपलकावरती लागल्यात. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर जर पाहिलं तर 13 धावा धपलकावरती लागल्यात. यानंतर होणारा सामना कोळबंद्रे कुंभारवाडी वर्सेस श्री साई 11 पाटीवाडी शिरवली. पुढे चेंडू पाहायला मिळेल. फुलेंचा चेंडू हवाई करण्याचा सफर जरूर झाला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आलेत. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. झेल घेऊ शकले नाही आहेत, पण बॅकअप चांगला पाहायला मिळाला. आणि 2 धावा, या 2 धावांनी स्कोरवरती संख्या लागली 16 धावा. यावेळेस देखील चांगला चेंडू, थोडासा खाली राहिला चेंडू आणि डॉट बॉल. ओव्हर देखील पाहतोय. सोळा धावा धापलकावरती लागल्यात. 2 षटका अखेरीस स्कोरवरती धावसंख्या लागले 16. यानंतर होणारा सामना कोळबंद्रे कुंभारवाडी वर्सेस श्री साई 11 पाटीलवाडी. टॉस साठी यायचंय, नाणेफेक करून घ्यायचंय, लक्षात घ्या.
चांगलं क्षेत्ररक्षण, झेल अटेंड जरूर झाला होता, मात्र कॉर्डिनेशन झालं नाही या दोन खेळाडूच्या मध्ये आणि त्याच्यामुळे झेल सोडला गेला. पण मात्र दाद दिली पाहिजे या खेळाडूला. सुरेख अप्रतिम अटेंड केला एका हातामध्ये. तीन धावा आहेत. आणि स्कोर वरती धावसंख्या लागली 19 धावा. काय हे बघा हे तिकडं काय फोर आहे काय चौका 20 धावा. 4 धावा मिळतील या चेंडूवरती. 20 धावा फलकावरती लागल्या. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. थोडा वेळ सामना आपला थांबवायचा आहे. चला गेर टाका. पुढे चेंडू. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. सॉल्ट मध्ये चेंडू आहे लॉन द कार्पेट मध्ये. पुढे चेंडू पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोशन यावेळेस हो त्यांचा वेध घेणारा चेंडू. दांडी गोल. विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन. तू चल मैं आया. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायचे आहे. चला टच करायचं आहे दोन्ही संघांमध्ये. कुंभारवाडी संघ नाणेफेक जिंकलाय. ओ कव्हर एक्स्ट्रा डीपच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळालाय. झेल सोडला जातोय. चोवीस धावा दबलकावरती लागल्या आहेत. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक हवे. टायमिंग प्रॉपर नाही. एलिमिनेशन प्रॉपर नाही. फटका फटला जातोय. मात्र झेल देखील सोडला जातोय आणि मात्र धाबाच्या स्वरूपात देखील विकेट मिळते. अल्पेश गेल ना. संदेश ओहो चेंडू हवेत जरूर आहे. एलिमिनेशन प्रॉपर नाही. फटका फटला जातोय. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक मुकुंद याने झेल पकडला जातोय.
मिलिंद 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 यांनी झेल पकडला जातोय. इनिंग देखील संपते. 3 षटका अखेर स्कोर वरती धावसंख्या लागेल 26 धावा. 27 धावा करायच्या असतील बॅटिंग टीमला. चला स्पीडअप करायचं आहे. लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कुंभारवाडी संघ आपल्याला निर्णय कळवायचा आहे, लक्षात घ्या. कुंभारवाडी संघटने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी निमंत्रित केलं जात आहे साई 11 संघाला.
स्पीडअप करा चला. हे पाणी सांगितलंय पाणी बॉटल भरून दिला ना मगाशी. अरे इथे पाहिजे कुठं इथे पाहिजे थंड असला तर थांब थांब काय घेतलंय कुंभारवाडीने नऊ 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 काय सांगते नाणेफेक जिंकून कुंभारवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. हो हो ब्लॉकलचा चेंडू केला गेला जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे जरूर. हे थंड बघ ना. आमच्या समालोचन कक्षाकडे जे प्रेक्षक वर्ग आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांनी थोडासा आवाज कमी करायचा आहे. लक्षात घ्या. युट्यूबवाल्या दादांना आमच्या इकडे स्कोर बोर्डवर दादांना देखील इकडे प्रॉब्लेम होतोय. लक्षात घ्यायचं आपले संघ देखील खेळत असतील एखादी जरी चूकबुक झाली ना तरी आमच्यावर तुम्ही याल. त्याच्यामुळे लफडा करू नका. शांत बसा. लक्षात घ्यायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. कसं आहे आयोजक आपण करतो पण त्या आयोजनाला आपण मान सन्मान देणं हे आपले देखील काम आहे. आपल्याच भागातील खेळाडू नवदिवेत खेळाडू याच क्रिकेटच्या नगरीमधून उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे देखील बघा माझ्या बोलण्याचा राग मानू नका कोणी पण मी सत्य घटना ती सांगितली. लक्षात घ्या. सॉरी काय बोललो असेल तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 10 धावा निश्चित स्वरूपात आपण पाहतोय. पण आतापर्यंत हरेश वैयक्तिक 9 धावा. हरेश हरेश 10 धावा डबल कवरती लागल्यात. आतापर्यंत नरेश वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय. सॉरी हरेश. सुदेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ओ यावेळेस शॉटचा वापर आणि फुल केला जातोय. चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. खूप या सिक्सरची वाट बघितली बॅटिंग करत असताना आणि आज तो या दिवा नगरीमधून सिक्सर त्यांच्या बॅट मधून निघालाय. मला देखील मगाशी सांगून गेलेत अजूनपर्यंत 3-4 महिने झाले बॅटीला बॉल लागत नव्हता पण आज लागलाय आणि 6 धावा मिळाल्या आहेत. आतापर्यंत वैयक्तिक 16 धावांवरती खेळतायत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळी चांगला कलात्मक फटका पाहायला मिळालाय. गॅप मध्ये चेंडू मॅचच्या दिशेने दंदन करत चेंडू थांबणार नाही. 4 धावा. 4 धावांनी स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 20 धावा डबल कावरती लागले.
पुढे चेंडू पाहायला मिळेल त्यासाठी यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला आणि सोडला जातोय जरूर. आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 22 धावा. यावेळी थोडस पाठपटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पण आमच्याकडे होत आहे. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतोय आणि 23 धावा डबल कवरती लागल्या आहेत. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न चालू झाला आहे आणि यावेळेस काय पाहायला मिळते 4 धावा डबलकावरती लागल्यात आणि विजय चौकार ठोकला जातोय. अभिनंदन. जिंकलेल्या संघाचा हारलेल्या संघाला हाडलक. यानंतर होणारा सामना कुंभारवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कोळ बांद्रे कुंभारवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. बॅटिंग करण्यासाठी निमंत्रित केलंय श्री साई 11 पाटीलवाडी शिरवली संघाला. चला मैदान खाली करायचंय चला आणि स्पीड अप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय.